टॉप 4 मधील क्वालिफायर सामना असेल. एका बाजूला उणबाट तर एका बाजूला नवली. एक पालघर विभागातील तर एक बोईसर विभागातील असे दोन संघ. फलंदाजीचा विचार केला तर मनीष आणि वैभवची जोडी. इथे मात्र सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षण. यश मात्र चेंडूला फील्ड करतोय. निर्धाव चेंडू जातोय पहिलाच. यतीन पाहायला मिळतोय ऑन गोलंदाजी मार्कवर. तर इनविजिबल बोईसर संघ विनंती असेल थोडस मागे राहायचंय. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. स्वतःला मात्र चेंडूवर झोकून दिलं आणि 3 धावा मात्र वाचवल्या गेल्यात. यश होता चेंडूवर. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय नवली संघाकडून. यश होता चेंडूवर. चेंडूला फील्ड केलाय. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. धावसंख्या धावफलकर 1 लागली गेलाय. 2 चेंडूचा खेळ ते समाप्त झाला. इंटू द गॅप चेंडू होता. चेंडूला स्वतःवर झोकून दिला आणि यश मात्र सुंदर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालं चेंडूवर. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन ऑन गोलंदाजी मार्कवर मिस्टर यतीन. तर फलंदाजीवर मात्र पाहायला मिळतो मिस्टर मनीष. चेंडूला हलका टॅप केलाय. तत्पर्यंत मात्र 1 धाव जोडली गेलाय. मनीष आपलं खातं खोलताना पाहायला मिळतंय. 1 धावेने धावसंख्या धावफलकावर 2 धावा. 3 चेंडूचा खेळ ते समाप्त झालाय. येणारे पहिल्या षटकातील चेंडू असतील 3. धावसंख्या धावफलकावर 2 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा विचार केला तर आशीर्वाद चेंडूला फील्ड करेल. तत्पत्र मात्र 1 धाव लागली गेले. 4 चेंडू फेकून झाले. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 3 धावा. पुन्हा एकदा मनीष पाहायला मिळतोय फलंदाजी मार्कवर. ते मात्र हलक्या त्याने टॅप केला होता. ते मात्र क्षेत्ररक्षण कुठेतरी थोडीशी चुकी करतोय. तत्पर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी यतीन मात्र हाताळताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू हाताळत आणि 3 धावा मात्र कुठेतरी खर्च करताना पाहायला मिळतोय. ते मात्र बॉक्स क्रिकेटच्या स्वरूपात मात्र मनीषला यावं लागते. तंबूच्या असलेला पहिला विकेट येतोय शेवटच्या चेंडूवर. मनीष मात्र बॅक टू द डग आउट. आता मात्र नवीन खेळाडू मैदानात जाताना पाहायला मिळेल. वैभवची साथ देण्यासाठी मिस्टर भावेश पाहायला मिळतोय ऑन फलंदाजी मार्कवर. आता विचार केला तर वैभव आणि भावेशाची जोडी मैदानात असेल. यतीनचा विचार केला तर कमालीची गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. बॅक टू बॅक गोलंदाजी करत असताना विचार केला तर 6 चेंडू हाताळले. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर लागल्या गेल्या 3 आणि 1 गडीला मात्र माघारी पाठवले बॉक्स क्रिकेटच्या स्वरूपात. आता मात्र वैभव आणि भावेशाची जोडी मैदानात असेल आणि विचार केला तर स्ट्राईक ऑन ला वैभव पाहायला मिळतोय. दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा इंट्रोड्यूस केले गेले असेल नवीन गोलंदाज मैदानात अनिकेत पाहायला मिळतोय. 3 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. यतीनचा विचार केला तर कुमालीची गोलंदाजी. पहिला चेंडू फुलटत पण चेंडू आणि चेंडूला सरळ पाठवलाय स्वीपच्या स्वरूपात. वैभव यांच्या फळीतून येतोय पहिला चौकार. या चौकाराने धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 7 धावा. अनिकेत त्या मात्र पहिल्या चेंडूवर करारा प्रहार केला. या चौकाराने धावसंख्या धावफलकावर 7 धावा. इथे मात्र चेंडूची कुठेतरी कट घेतली होती फळीने. ते मात्र झेलची संधी झाली होती. तत्परच मात्र धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचलाय 8 धावा. यानंतर होणारा पहिला सेमीफायनलचा सामना एका बाजूला YBCC वेऊर तर एका बाजूला पॅराडाईज बोईसर दोन्ही संघाने रिपोर्ट करायचा आहे. आता मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण मध्ये कुठेतरी थोडासा बदल होताना पाहायला मिळतोय. एका बाजूला अनिकेत पाहायला मिळतोय ऑन गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा फुलटॉस मध्ये चेंडू. इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा दिग्वेश पाहायला मिळतोय चेंडूवर. सुंदरचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडूला फील्ड केलंय. तत्पर्यंत मात्र 1 धाव. या 1 धावेने धावसंख्या धावफलकावर 8 धावा लागले गेल्या. विचार केला तर 3 चेंडूचा इथे खेळ समाप्त झालाय. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर सुंदर गोलंदाजी. इथे मात्र पुन्हा एकदा भावेशला सुद्धा यावं लागतंय. बॉक्स क्रिकेटच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला येतोय दुसरा विकेट. या दुसऱ्या विकेटने धावसंख्याचा विचार केला. धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती कुठेतरी 8 धावा. आणि विचार केला चेंडूचा तर चेंडू फेकून झाला तर 4. गोलंदाजीचा विचार केला तर नवली संघ मागच्या सामन्यामध्ये मात्र 29 धावा डिफेंड केल्या होत्या. आता मात्र त्याच प्रकारची कुठेतरी गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतात. 10 चेंडू फेकून झाल्या. 10 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा 2 गडीच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज कुशल पाहायला मिळतं. ते मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पुन्हा पाहायला मिळालं. चेंडूला फील्ड केलेलं नंदन. तत्पर्यंत मात्र निर्धाव चेंडू.
विचार केला तर नवीन 2 फलंदाज मैदानात पाहायला मिळेल. वैभव मात्र ओपनिंग पेअर मधील खेळाडू एका बाजूला असेल तर एका बाजूला कुशल अशी जोडी मैदानात. ते मात्र शॉर्ट पद्धतीचा चेंडू, ते मात्र सुंदर पुन्हा क्षेत्ररक्षण. आशीर्वाद मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालाय. विचार केला तर धावसंख्या धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर यतीन पहिलं षटक हाताळलं होतं, 1 गडी बाद केला होता, 3 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाचा विचार केला, अनिकेतला इंट्रोड्यूस केला गेला, अनिकेतने सुद्धा 6 चेंडू हाताळले. विचार केला तर 6 धावा खर्च केला आणि 1 गडी मात्र माघारी पाठवला. पहिल्या चेंडूवर मात्र चौकार आल्यानंतर कमबॅक केलाय आणि 6 धावा खर्च करून धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन गोलंदाज मैदानात हर्षल पाहायला मिळतोय, तिसरं षटक घेऊन सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. स्ट्राईक ऑन असेल मिस्टर कुशल पाहायला मिळते उनबाट संघाकडून. मात्र सुंदर फटका पाहायला मिळाला. तनय मात्र चेंडूला फील्ड करेल, तत्पर्यंत मात्र निर्धाव चेंडू. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आलाय निर्धाव. धावसंख्या धावफलकावर 9 धावा कुशल पाहायला मिळतोय. मात्र सुंदर चेंडू, कुठेतरी मात्र खेळाडू फलंदाज चुकी करताना पाहायला मिळत आहेत आणि बॉक्स क्रिकेटच्या स्वरूपात तिसरा झटका लागतोय उनबाट संघाला. आता मात्र नवीन खेळाडू संयम पाहायला मिळेल फलंदाजी मार्क वैभवची साथ देण्यासाठी. विचार केला तर वैभव ऑन फलंदाजी मार्कवर ओपनिंग पेअर मधील खेळाडू असेल. मनीष, भावेश आणि कुशल असे 3 खेळाडू मात्र बॉक्स क्रिकेटच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला आल्यात. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडू हाताळ्यात, 2 चेंडूवर 1 गडी बाद केलाय. अजून सुद्धा या षटकातील 1 धाव जोडली गेलेली नाहीये. येणारे चेंडू असतील या षटकातील 4. धावसंख्या धावफलकावर स्थिरावलाय 9 धावा. बॅकफुटला पाहायला मिळतो उनबाट संघ. पुन्हा एकदा मात्र बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले. संयम असेल फलंदाजी मार्कवर. पुन्हा गोलंदाजीसाठी तयार. चौथा चेंडू घेऊन हर्षल मात्र पाहायला मिळाला. आता धावचीची संधी प्राप्त होईल का, तर नाही तर 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केली गेली. धावसंख्या धावफलकावर डबल डिजिट मध्ये जोडली गेल्या 10 धावा. तिसऱ्या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसरा चेंडू निर्धाव आणि चौथ्या चेंडूवर मात्र 1 धाव आलाय. या 1 धावेने धावसंख्या धावफलकावर 10 धावा. संयम आणि वैभवची जोडी मैदानात पाहायला मिळते. येणारे चेंडू असतील या षटकातील 2. वैभव मात्र मोठा फटका खेळेल का, ते मात्र धावची संधी. पुन्हा एकदा मात्र खराब फेकी पाहायला मिळाली. तत्पर्यंत मात्र 1 धाव पूर्ण. या 1 धावेने धावसंख्या धावफलकावर 1-1 11 लागली गेले. तिसऱ्या षटकातील येणारा शेवटचा चेंडू असेल. हर्षिव यांची सुद्धा कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. 5 चेंडू हाताळल्यात आणि 2 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी मात्र तंबूच्या आसराला पाठवला. शेवटचा चेंडू, ते मात्र पॅडल शिवचा फटका आहे, ते मात्र झेलची संधी प्राप्त झाली होती. झेल मात्र सुटतोय आणि धावसंख्या धावफलकावर निर्धाव चेंडूच्या सांगतानंतर लागली गेले 11 धावा. या षटकाचा विचार केला तर या षटकात 6 चेंडू हाताळले, 2 धावा खर्च केल्या आणि 1 गडी मात्र बाधकारी पकडवला आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर 3 धावा, दुसऱ्या षटकात 6 धावा आणि तिसऱ्या षटकात मात्र 2 धावा. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली नवली संघाकडून. आता मात्र शेवटचं आणि चौथं षटक घेण्यासाठी नंदन पाहायला मिळतोय. विचार केला तर कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळतोय उनबाट संघ. 11 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. नंदन असेल गोलंदाजी मार्कवर. वैभव मात्र प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. ते मात्र पुन्हा एकदा फटका पाहायला मिळाला. सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा अनिकेत चेंडूला फील्ड करेल. इथे मात्र पंच तसे नक्की नो चेंडू असेल. ते मात्र डॉट चेंडू पाहायला मिळाला. 9च्या स्वरूपात अतिरिक्त धाव. ते मात्र पुन्हा एकदा चेंडू घेतोय. ते धावची संधी असेल. इथे मात्र खराब फेकी. कुठेतरी फेकी करताना यश मात्र चुकीचा दिसतोय. इथे मात्र तत्पर्यंत 1 धाव, छोटी धाव पाहायला मिळते. या 1 धावेने धावसंख्या धावफलकावर स्थिरावलेली पाहायला मिळते 13 धावा. नवली संघ कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळाला मागच्या सामन्यामधून. आणि आता मात्र हा क्वालिफायरचा सामना, एका बाजूला नवली तर एका बाजूला उनुबाट संघ. यानंतर होणारा सामना पॅराडाईज बोईसर विरुद्ध YBC वेऊर पहिला सेमीफायनलचा सामना असेल. इथे मात्र दुसऱ्या चेंडूवर येतोय चौकार.
या चौकाराने धावसंख्या धावफलकावर थोडासा आकार घेत आहे. लागली गेले 17 धावा. येणारे चेंडू असतील 4. या 4 चेंडू मध्ये मात्र असे चौकाराचे फटकार पाहायला मिळतील का? संयम असेल फलंदाजी मार्कवर. संयमचा विचार केला तर चेंडू खेळलाय 5 आणि धावा बनवल्यात 5. स्वयं पाहायला मिळतोय. 4 चेंडू खेळला आणि 5 धावा बनवल्यात. पुन्हा एकदा नंदन. तर मात्र सुंदर फटका. धावचीची संधी असेल का? तत्पर्यंत मात्र धावचीच्या स्वरूपात स्वयंला यायला लागते. तंबूच्या असलेल्या तिसऱ्या चेंडूवर धावचीच्या स्वरूपात गडी झालाय बाद. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 3 चेंडू फेकून झाल्यात. धावसंख्या धावफलकावर कुठेतरी 17 वर स्थिरावलेली पाहायला मिळते. पहिला चेंडू 9 आला होता. नवीन फलंदाज मैदानात शुभम पाहायला मिळतो. येणारे चेंडू असतील 3. ते मात्र सुंदर फटका पाहायला मिळाला वैभव यांच्या फळीतून. हा येतोय दणदणीत चौकार. या चौकाराने मात्र धावसंख्या धावफलकार 21 धावा. या चौकाराची गरज होती काय उंबट संघाला आणि तोच चौकार आलाय. या चौकाराने धावसंख्या धावफलकार 21. विचार केला तर 3 षटकात धावा धावफलकावर लागल्या होत्या 11. त्याच्यानंतर विचार केला तर 10 धावा जोडल्या गेल्यात. चार चेंडू खर्च केल्यात आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर 10 धावा खर्च केल्या नंदनने. विचार केला तर 3 चेंडू मध्ये धावा धावफलकावर लागल्या होत्या 11. धावसंख्या धावफलकावर लागली गेले 21 धावा. येणारे चेंडू असतील 2. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. ते मात्र पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र 2 धावा घेण्याचा प्रयत्न. धावचीची संधी असेल का? तरच मात्र शुभम मात्र सॅक्रिफाईस कुठेतरी करतोय. स्वतःचा विकेट वैभव येतोय. पुन्हा एकदा वैभव स्ट्राईक घेताना पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकार 21. धावचीच्या स्वरूपात मात्र शुभम येतोय तंबूच्या असलेला. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कुठेतरी स्ट्राईकवर आणला गेलाय वैभवला. या चेंडूवर मात्र चौकार येईल का? त्या चौकाराची गरज आहे उनबाट संघाला. तो चौकार पाहायला मिळेल का? ते मात्र सुंदर फटका. यतीन मात्र चेंडूला फिट करेल. तत्पर्यंत मात्र धावचीच्या स्वरूपात येतोय विकेट. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. विचार केला तर धावसंख्या धावफलकावर लागल्या गेल्या 22. 23 धावा मात्र विजयासाठी बनवायच्या असतील. येणारे चेंडू असतील पुढील 24 आणि नवली संघाला विजयासाठी धावा बनवायच्या असतील 24. चला तर विनंती असेल 23. चला तर विनंती असेल पॅराडाईज बोईसर संघचा कर्णधार उपलब्ध असेल. समालोचन कक्षाजवळ संपर्क करायचा आहे. चला तर पॅराडाईज बोईसर आणि एका बाजूला YBCC वेऊर असे 2 संघामध्ये पहिली सेमीफायनलचा सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावर यायचं आहे. नाणेफेक केली जाईल पहिल्या सेमीफायनलच्या सामन्याची. तर विनंती करीन YBCC वेऊर संघ टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. त्याचबरोबर मी टॉससाठी विनंती करीन पॅराडाईज बोईसर संघाला टॉससाठी यायचं आहे. पॅराडाईज बोईसर संघ मुख्य व्यासपीठावरती मात्र यायचं आहे. दोन्ही कर्णधार आपल्याला पाहायला मिळतात. टॉस करण्यासाठी मी विनंती करीन. तर पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय आणि 2 संघ YBCC वेऊर संघ आणि दुसऱ्या बाजूला पॅराडाईज संघ चॉईस दिली जात आहे. कॉलिंग केली जाणार YBCC वेऊर संघाकडनं. पाहूया टॉस केला जातोय आणि टॉस मात्र विन होतोय तो म्हणजे पैराडाइज संघ. पैराडाइज टीम यहाँ पे टॉस जीत चुका है रेहान. टॉस जीतने के बाद सामने वाली टीम कल के रात में जैसे YBC संघ बोईसर ने YBCC संघ वेवूर टीम ने जिस तरीके से मैच खेला गया है यहाँ पे देखा जाए तो आगवन टीम को बेहतरीन गेंदबाजी की तरफ से रोक के रखा था और 20 रनों का टारगेट मात्र दिया गया था. उसी तरह देखा जाए तो यहाँ पे आप टॉस जीत चुके हैं. टॉस जीतने के बाद आपका निर्णय क्या होगा? फील्डिंग करेंगे. फील्डिंग करने के बाद यहाँ पे करण ठाकुर होंगे
और YBC संघ टीम के जो कप्तान है वो कप्तान को रोकने का प्रयास होगा क्या? जरूर, अच्छा टीम है सामने तो हम लोग भी हमारा अच्छा देंगे बेस्ट। कम से कम कितने रन तक रोकने का प्रयास होगा? कम से कम 30 के अंदर ही। आपको बहुत सारी शुभकामनाएं होगी. तो जाएंगे जाऊया आपण प्रेमकडे. प्रेम टॉस हरलाय, टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणच केलं असतं. म्हणजे आपल्या मनाच्या प्रमाणे झालंय, परंतु इथे जर आपण पाहिलं तर फलंदाजी करायच्या मनाच्या विरोधात झालाय. परंतु फलंदाजी करत असताना किती धावा बनवणार? तसं जर लो स्कोरिंग मॅच होत आहेत, पण जितक्या जास्तीत जास्त धावा करता येईल तितक्या 30+ तरी जाण्याचा प्रयत्न करू. ज्याप्रमाणे आपण कालच्या रात्रामध्ये पाहिलं आपला बेस्ट झालाय परफॉर्मन्स, आजच्या रात्रामध्ये त्याचा बेस्ट परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न असेल का आणि आपल्या संघाला काय कानमंत्र देईल? कानमत्र ते मी संघासोबतच बोलेल, पण बेस्ट देण्याचा सर्वांचा प्रयत्न असेल. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुलाही या सामन्याच्या माध्यमातून. जाऊया लगेच आपण मॅचकडे. जाऊया इकडे. तर आपण पाहतोय मॅच. या सामन्यातील विजेता संघ टॉप 4 मधील संघ पाहायला मिळेल. पाहूया टॉप 4 मधील चौथा संघ कोण असणार आहे. एका बाजूला नवली संघ तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय उनबाट संघ. पाहूया चांगला करारा प्रहार, चेंडू चाललाय सीमा रेखा पार, चौकार, 4 धावा. खूपच सुंदर असा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती चौकार मात्र नोंदवला गेलाय फलंदाज हर्षल यांच्या माध्यमातून. इथे जर पाहिलं चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दोन चेंडूच्या खेळामध्ये इकडे दांडी गुल. फलंदाज यू मेट आय डेफिनेटली हिट. फलंदाज होईल बाद. हर्षद बॅक टू द डगआउट. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय आणि या 3 चेंडूच्या खेळामध्ये जर आपण पाहिलं तर नवली संघ जाऊन पोहोचतोय स्कोर कार्ड वरती 9 धावा. 9 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. 3 चेंडूचा खेळ खलास झालाय. इथे जर पाहिलं 23 धावांचं लक्ष आहे आणि या 23 धावांच्या टार्गेटला सामोरे जात असताना नक्कीच उनबाट संघ सुद्धा आहे. आपण पाहिलं उनबाट संघाकडेही पाहिलं तर मनीषने ज्या पद्धतीनं पहिलं षटक हाताळलं, एक अप्रतिम गोलंदाज म्हणून त्याची खासियत लागली जाते उनबाट संघाकडनं. परंतु त्याने पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केलाय, आपलं काम पूर्ण केलंय. परंतु येणारे गोलंदाज कुशल आपल्या गोलंदाजी मार्कवरती पहिलाच चेंडू सिंगल आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर लगेचच विकेट. पाहूया पुढचा नवीन फलंदाज पाहायला मिळतो. पाहूया स्ट्रोक खेळला गेला. पाहूया चेंडूला फील्ड केला गेलाय. पाहूया इकडे फेकी चुकीच्या दिशेला केली गेली आहे. परंतु क्रिकेट खेळत असताना गोंधळ असतो आणि त्या गोंधळीमध्ये कुठेतरी क्षेत्ररक्षकाला फील्ड करत असताना तेवढं मात्र लक्षात आलं नाही की दोन्ही फलंदाज कोणत्या क्रीजवर आहेत. दोन्ही फलंदाज एकाच क्रीजवर होते, पण त्या घाई गडबडीमध्ये चेंडूची फेकी केली गेली. परंतु इकडे जीवनदान मिळते फलंदाजाला. पाहूया इकडे पुन्हा एकदा सॉफ्ट हँड सिंगलसाठी चेंडूला ढकललं जातंय. सिंगल धाव परिपूर्ण केली जाणार आणि या सिंगल धावेने धावसंख्या स्कोर कार्डवरती 10 धावा. लास्ट बॉल असेल. 11 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा स्कोर कार्डवरती. पाहूया शेवटचा चेंडूचा आस्वाद मात्र कशा प्रकारे घेतला जाणार. एक धाव रोखण्याचा प्रयत्न करेल उनबाट संघ, कारण की ह्या धावा आपल्याला सेमीफायनलच्या राऊंड मध्ये नेऊन पोहोचवणार. परंतु ह्या धावा रोखण्याचा प्रयत्न केला जाणार का? येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि त्या 12 चेंडूच्या खेळामध्ये बनवायचे आहेत आता मात्र 12 धावा. 12 चेंडू 12 धावेची आवश्यकता. बॉल टू रन असा सामना इथे पाहायला मिळतोय. जय हनुमान उनबाट संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे नवली संघ. तर नक्कीच एक चुरस पाहायला मिळेल का ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह असेल, कारण की 12 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता असताना संघाचा कर्णधार नवली संघाचा कर्णधार स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. इथे जर पाहिलं तर यतीन मात्र आपल्या 4 चेंडूमध्ये 4 धावा मात्र त्याने बनवल्यात. पाहूया पुढचा चेंडू घेऊन इकडे सॉफ्ट हँड मात्र सिंगल कन्वर्ट केलं जातंय. सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा जाऊन पोहोचतील 12 धावा. 11 चेंडू 11 धावेची आवश्यकता. सामन्याचं समीकरण 11 चेंडू 11 धावेची आवश्यकता असं सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच पाहूया ही स्ट्रॅटेजी मात्र रचली जाते
फलंदाजाला एक चेंडू नक्कीच निर्धाव येणार का? जर एक चेंडू निर्धाव आला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाणार फलंदाजाच्या माध्यमातून. कुठेतरी पाहूया इकडे चेंडू निर्धाव कुठे येणार ते पाहायला जात आहे. उंबाट संघाकडनं सिंगल धाव पुन्हा एकदा परिपूर्ण केली जाणार. सामन्याचं समीकरण 10 चेंडू 10 धावा. 10 चेंडू 10 धावेची आवश्यकता इथे पाहायला मिळते. पाहूया पुण्याची एकदा. इकडे पुन्हा एकदा सिंगल साठी कन्वर्ट केलं जाते. सिंगल साठी मात्र हा चेंडू खेळला गेलाय. सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. धावांचा विचार मात्र केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 14 धावा. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रोक खेळला गेला. जेल पकडणं गरजेचं होतं. इकडे विकेट. डायरेक्ट हिट होतोय. फलंदाज होईल बाद. बॅक टू द डग आउट. विकेट. इथे जर आपण पाहिलं तर सामन्याचं समीकरण बदलतोय. सामन्याचं समीकरण जर पाहिलं 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि त्या 8 चेंडूच्या खेळामध्ये बनवायचे आहेत 9 धावा. 8 चेंडू 9 धावेची आवश्यकता. 8 चेंडू 9 धावा. पाहूया गोलंदाज इकडे स्ट्रोक खेळला गेलाय आणि हा चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला. यतीनच्या फळीमधनं 4 धावा इथे अर्जित केल्या जाणार आणि संघाला मात्र आधार देणारा हा चौकार पाहायला मिळतोय. आता जर सामना इथे जर पाहिलं तर 7 चेंडू आणि त्या 7 चेंडू मध्ये 4 धावेची आवश्यकता. 7 चेंडू 4 धावा. बघूया हलक्या चेंडूला मात्र दिशा दाखवून दिली जाते. सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 3 धावेची आवश्यकता. 3 धावा. 4 धावा. 4 5 धावा आलेल्या. 4 धावेची आवश्यकता आहे. 6 चेंडू 4 धावा. पाहूया निर्णायक षटक मात्र कोण हाताळेल. 6 चेंडूच्या खेळामध्ये मात्र धावा डिफेंड करायचा आहेत. 4 धावा. पाहूया इकडे स्ट्रोक खेळला गेलाय आणि इथे जेल उचलला गेलाय की नाही पंच मात्र डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तिन्ही पंच मात्र सलामसला केला जाणार. तिन्ही पंचांच्या माध्यमातून नोट आउट असणार आहे असं दर्शवला जातोय. पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू नसणार आहे ह्याची नोट मात्र घ्यायची आहे. रिव्ह्यू नसणार आहे. रिव्ह्यू सिस्टीम नाही. तर पाहूया इथे तर आपण पाहिलं 5 चेंडू 3 धावेची आवश्यकता. 5 चेंडू 3 धावा. भावेश बॉलिंग मार्क वरती. 5 चेंडू 3 धावेची आवश्यकता आणि इकडे पाहूया धावचीची संधी. बॅट आता मात्र वरती राहिले गेले आणि फलंदाज होईल बाद. विकेट. 4 चेंडू 3 धावा. सामन्याचं समीकरण 4 चेंडू 3 धावा. चार चेंडू 3 धावा. इकडे जर पाहिलं विकेट उनबट संघाचे 6 विकेट होते आणि इकडे 2 विकेट आहेत. सॉरी 3 विकेट आहेत. 3 विकेट आहेत नवली संघाचे आणि उनबाट संघाचे मात्र 6. इकडे जर 3 चेंडू मध्ये 4 धावेची आवश्यकता आहे. 3 धावा जरी कंप्लीट केल्या, सॉरी 3 धावा हव्यात, 2 धावा जरी कंप्लीट केल्या तरी सामना जिंकू शकतो. पाहूया इकडे फटका खेळला गेला. पाहूया सिंगल धाव परिपूर्ण होत असताना
पाहूया 3 चेंडू 1 धावा, 3 चेंडू 1 धावा. आणि हा सामना जिंकतोय नवली संघ. टॉप 4 मधील चौथा संघ आपल्याला पाहायला मिळतो नवली संघ. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच जाईल यतीन. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच यतीन.